तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं एस बी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण हॉरर प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत. तर बघू शकता, आज आपण आलो शिखर शिंगणापूरमध्ये. शिखर शिंगणापूरचे समोरचं फोर्ट बघू शकता. हे खूप जुनं फोर्ट आहे शिवाजी महाराजांच्या काळातील. आत्ता त्याचं पूर्णपणे खिंडर झाल्यासारखं झालेलं आहे. आज आपण ते पूर्ण फोर्ट तुम्हाला आज एकदम आतून बाहेरून सगळीकडून दाखवणार आहोत. इथं भरपूर लोक येतात. शिंगणापूरची खूप मोठी यात्रा असते चैत्र महिन्यात. त्यावेळेस तुम्ही बघू शकता ते फोर्ट किती जुनं झालं आहे. इथं सगळे गवत वगैरे उगून आले. ही आत्ता सध्याला खूप म्हणजे खूप खंड झालेलं आहे. आज आपण पूर्ण आतला एक्सप्लोअर करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे बघू शकता किती जुनं झालेलं आहे. तरीही त्याच्या भिंती अजून सगळ्या आहे अशाच आहेत, एकदम व्यवस्थित. त्यानंतर आज आपण आता आत पलीकडच्या साईडला चाललो आहोत. पलीकडून बघितलं गेलं तर पूर्ण खाली दरी आहे. तिथून जर एखादा पडला तर ते जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मित्रांनो. तर कुणी आला तरी अगदी डोकवून बघण्याचा प्रयत्न करू नका, कारण की खूप खाली दरी आहे. तिथं दरवाजा होता जुन्या काळचा. त्यानंतर इकडून एक जायला रोड आहे बाहेर. त्यानंतर इथं पण दाखवतो मी तुम्हाला बघा. त्याच्यानंतर बघा आपण आता इथून आत जाणार आहोत. आतला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. हे खूप जुनं झालेलं आहे, खूप म्हणजे खूप. तर इथून घसरण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. इथं महादेवाची पिंड आहे. अशा तीन 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 खोल्या आहेत, सेम अशाच महादेवाच्या मूर्ती त्याच्यामध्ये आहेत. तर आता तुम्ही बघू शकता, माझा मित्र मी विशाल आलो होतो इथे एक्सप्लोअर करायला. तर इथून खाली गेलं तर डायरेक्टली वरती जाणार हे 100%, कारण की इथून रिस्की आहे खूप म्हणजे खूप. तर तुम्ही इथं या, पण जास्त कडेला थांबू नका मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता वातावरण एकदम मस्त आहे इकडचं. काय जागेवर ऊन आहे, काय जागेवर सावली आहे. व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला दिसेल. ह्या मधल्या भागात ऊन आहे आणि बाकी सगळीकडे सावली आहे. पण इथला शूटिंगसाठी एवढा मस्त जागा आहे ना मित्रांनो, की छान, एक नंबर. फोटोशूटसाठी एक नंबर जागा आहे. आणि त्याचबरोबर आपला रायडर 45 MH45 इथे आला होता. त्यानं ते सीताफळ खाताना व्हिडिओ टाकला होता. तो इथलाच खालचा व्हिडिओ आहे. आम्ही बघितली ती जागा, तो कुठं आला होता. इथंच खाली ती जागा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं पण एकदम म्हणजे खूप वरून खूप मस्त बांधकाम केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथून जर पडला तर संपला, खाली सगळे दगडच आहेत. त्यानंतर इथून भरपूर लोक येतात तिथं बघायला, महादेवाचं दर्शन करायला. एकदम मोठा महादेव असं म्हणलं जातं. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज येत होते, ते इथे राहायचे. इथून तुम्हाला तो पुढे एक व्हिडिओ पण दाखवतो, म्हणजे पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की त्या होल वगैरे होते त्यामध्ये तोफा ठेवल्या जायच्या. तर इथं आपण दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. तिथं पण एक महादेवाची मूर्ती आहे. इथं मला आज हे दोन काही समजलं नाही की तर 2 तुळस का म्हणलेत. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. इथून आपण आलो दुसऱ्या मंदिरात. हे सगळ्यात इथं पण 2 तुळस आहेत नीट बघितलं गेलं तर. आता इथं महादेवाची मूर्ती आहे. इथं बरेचसे लोक पुजारी वगैरे पूजा करतात कधीतरी. पण हे पूर्णपणे खिंडर होऊन गेलेलं आहे. वर बघू शकता पूर्णपणे एकदम जुन्या काळातलं असल्यामुळं तिथं कोण फिरकत नाही. इथं पण बघू शकता 2 तुळस आहेत. आणि ते एकदम छोटासा दरवाजा आहे जायला बाहेर, बघू शकता. आणि इथं पण एक दरवाजा आहे. आता इथून आपण जाणार होतो या मंदिरामध्ये. तर इथं एकदम हवेली आहे. आज सगळे वटवाघूळे आहेत, पण इथलं स्ट्रक्चर एवढं मस्त आहे. अजून आहे असं आहे, जुन्या काळातलं असून एकदम परफेक्ट ॲज इट इज आहे असं आहे मित्रांनो. तर आता आपण ह्याच्या पण आतमध्ये जाऊन दाखवतो. इथून शिखर शिंगणापूर दिसत आहे. तर इथून आपण आतमध्ये जाणार होतो. इथं आपण एक व्हिडिओ पण शूट केला आहे. तुम्ही बघितला असाल तर बघा, इथलाच व्हिडिओ होता तो. आता इथं खूप अंधार आहे. आज जाण्याची रिस्क नाही घेऊ शकत, कारण की खूप जुनं असल्यामुळे तिथं भरपूर काय पडलेलं आहे. त्याच्याच आतमध्ये वटवाघूळ पण आहेत वरती. जास्त कालवा केला तर ते उडतील. त्यानंतर मित्रांनो आपण दाखवणार आहोत तिथले खिडक्या, आणि ह्याच्यामध्येच तोफा ठेवल्या जायच्या मित्रांनो. व्यवस्थित बघू शकता तुम्ही. एकदम स्ट्रक्चर एकदम खतरनाक. आणि ते एकदम छोटासा रोड आहे आत बाहेर करायला. बघू शकता तुम्ही, रोड आहे तिथे. त्याचबरोबर आता तुम्हाला मी स्ट्रक्चर दाखवतो. इथून सगळे तोफ वगैरे ठेवल्या जायच्या, बघितलं जायचं कुठले कोण येतंय कोण जातंय. म्हणजे इथं पण हमले होण्याचे चान्सेस होते, त्यामुळं इथून बघितले जायचं की कोण येतंय कोण जातंय. इथून स्पष्टपणे दिसत होतं. तर आता सगळे असे नाही म्हणलं तर 10-12 असेच इथं खोल्या आहेत. आणि असेच तोफ ठेवायला जागा आहेत सगळ्या. त्यानंतर एक तुम्हाला अशी खुफिया प्लेस दाखवतो, ज्यामधून उडी टाकल्यावर डायरेक्टली दुसरीकडे निघायचं असं म्हणलं जायचं, असं पूर्वज म्हणत होते. ते तर पूर्णपणे तुम्ही बघू शकता, दिसेल नाही दिसेल पण मी ट्राय करतो. एक चौकोन आहे इथं, ह्याच्यातून उडी टाकलं तर दुसऱ्या किल्ल्यावर निघायचं असं म्हणलं जायचं अगोदर. तर बघू शकता सगळं सगळं झालं आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नसेल, पण ही गोष्ट खरी आहे असं मी खूप लोकांकडून ऐकलं आहे. तर आता आपण इथून पुढच्या प्लेसवर जाऊयात, ते म्हणजे बाहेर. आता इथून बघू शकता इथं पण तोफ ठेवायला एक छोटीशी, एकदम छोटी, म्हणजे की एकदम छोटी. बाहेरचं सगळं दिसणार मोठ्या स्ट्रक्चरमध्ये, पण इथून एकदम छोटे होल काढलेलं आहे.
आत काहीच दिसत नाही पण आतून बाहेरचा सगळा व्ह्यू दिसतो. असं खूप म्हणजे खूप टेक्नॉलॉजीनं त्या काळी बनवलं होतं. आता इथून एकदम छोटासा रोड आहे, इथून वाकून जावं लागतं कारण की एकदम छोटा रोड असल्यामुळं आपण काय त्यात बसत नाही. तर मित्रांनो बघू शकता खूप म्हणजे खूप सुंदर इकडचं दिसण्यासाठी, फिरण्यासाठी एक नंबर जागा म्हणजे शिखर शिंगणापूर. इकडचा पूर्णपणे आपण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवला हा फोर्ट. तर लवकरच एखादी नवीन प्लेस परत एकदा एक्सप्लोअर करू. तर आजचा व्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.